नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि डेफिनेटली या लेक्चर सिरीजचा येणारी जी तुमची एक्झाम आहे त्या एक्झामसाठी तुम्हाला फायदा होणार आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जे विषय दुर्लक्षित होतात त्याच्यामध्ये एक विषय आहे पर्यावरण। ठीक आहे, आपल्याला असं वाटतं की पर्यावरण हा विषय 5 क्वेश्चन आहेत, 10च मार्क्स आहेत आणि सिलेबस एवढा मोठा आहे, तर आपण थोडस हे निग्लेक्ट करूया किंवा ऑप्शनलला टाकूया। ठीक आहे, पण असं केलं तर थोडस आपल्याला प्रिलियमला मार्क्स कमी पण येऊ शकतात, कारण का पर्यावरणामध्ये जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला वेटेज जरी कमी दिसत असलं तरी गेम चेंजर ठरतात, लक्षात घ्या। आणि सोबतच तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये सुद्धा पर्यावरण विचारलं जातं, तर इथं थोडस पर्यावरणाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे। नक्कीच तुम्ही प्रेफरन्स थोडासा कमी दिला तरी चालेल, पण अगदीच तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास न करता परीक्षेला जाणं ही खूप मोठी चूक होऊ शकते। तर पर्यावरणासाठी आता नक्की करायचं काय? विद्यार्थ्यांना खूप क्वेश्चन आहेत की मॅडम आम्ही पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे। तर बघा, आपल्या पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, पारिस्थितिकी आणि पर्यावरण, के सिद्धार्थ सर, एस मुखर्जी आणि आदिती कुमार मॅडमचं हे पुस्तक आहे। या पुस्तकातून तुम्ही पर्यावरणाचा जो भाग आहे तो करू शकता, किंवा योगेश नेतनकर सरांचं एक पुस्तक आहे, साधना नेतनकर मॅडम आणि योगेश नेतनकर सरांनी, तर हेही पुस्तक तुम्हाला पर्यावरणासाठी अतिशय बेस्ट राहणार आहे, लक्षात घ्या। इथून तुमच्या पर्यावरणाचा जो काही भाग आहे तो इथून कम्प्लीट होऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे पर्यावरण स्किप करू नका। पुस्तक कसं मागवायचं वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जेव्हा हे सेशन तुम्ही बघत असाल तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला तिथं लिंक दिल्या जातील पुस्तकाच्या, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पुस्तक बाय करू शकता, किंवा तुम्ही केसागर पब्लिकेशनचं जे आपलं बुक हाऊस आहे पुण्याला तिथे जाऊन भेट देऊ शकता, तिथून पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकं मागवू शकता, काहीही अडचणी तर येणार नाही। ठीक आहे, ओके। तर बघा, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पर्यावरणाचा कोणता भाग इम्पॉर्टंट आहे तोच बघणार आहोत, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढले ना तर तुमच्या लक्षात येईल की जे नैसर्गिक संसाधनं आहेत ना, नैसर्गिक संसाधनं आणि संलग्न समस्या याच्यावरती पण क्वेश्चन आयोगाचे आलेले आहेत। ओके, आता याच्यामध्ये मी सगळंच काही तुम्हाला सांगत बसत नाही, फक्त इथं तुम्हाला पुनर्निर्मितीक्षम संसाधने, ज्याला अक्षय संसाधने म्हणतात, त्याच्यावरती ही क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत। ओके, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला कसं कळणार की याच्यावरती क्वेश्चन आले? जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले, क्वेश्चन पेपर बघितल्याशिवाय तर आपल्या हे लक्षात येणार नाही, तर तुम्ही क्वेश्चन पेपर बघा आणि क्वेश्चन पेपर बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। जसं की वन संसाधने आहेत, बरोबर, तर या वन संसाधनावरती पण क्वेश्चन आहेतच की। तर वन ही मानवाने वापरलेली सर्वात जुनं नैसर्गिक संसाधन आहे। आता आपल्याला काय वाटतं माहिती का की बाबा हे वन संसाधनं वगैरे आहेत ना, तर हे सोपे क्वेश्चन आहे, त्याच्यावरती काही अवघड विचारलं जात नाही, असा आपला ग्रह होऊ शकतो। पण जर पॉइंट टू पॉइंट आपण व्यवस्थित नाही वाचलं, बरोबर, तर याच्यावरती तुमचे जे क्वेश्चन बनतात, भले इझी बनू द्या, मॉडरेट लेवलचे बनू द्या, तुम्हाला उत्तर तिथे येणारच नाहीत। ओके, हा झाला एक मुद्दा। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा खाणकाम आहे। आता एक्झाम्पल मी देते, खाणकाम आहे, खाणकामावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात का? येऊ शकतात। काय क्वेश्चन येऊ शकतो? एक एक्झाम्पल मी इथे तुम्हाला देते। फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे तुम्हाला दिले की मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम घाट, महाराष्ट्र, गोवा इथल्या भारतीय जंगलामधील खाणकामामुळे काय झालेलं आहे? वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी हानिकारक सिद्ध झालेले आहे, बरोबर। तर या स्टेट बद्दल एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ओके, मी फक्त तुम्हाला इथे काय विचारलं जाऊ शकतं तेवढं सांगते, ठीक आहे। त्याच्यात तुम्हाला धरणांचा, जंगलांचा, आदिवासींवर काय परिणाम होतो याच्याशी रिलेटेड एखादी घडलेली घटना जी आहे ना आपल्या भारतातील, त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या। तर पर्यावरण हा विषय जितका सोपा दिसतो तितका सोपा आहे का? नाही। त्याच्यानंतर तुम्हाला जलसंसाधनावरती क्वेश्चन आहे, जसं की भूजलाचा वापर असेल, पूर असेल, त्याच्यानंतर अतिवृष्टी असेल, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात। अवर्षण आहे, दुष्काळ आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला अवर्षणाची कारणं विचारली जातील, पाण्यासाठीचे विवाद आहेत, खनिज संसाधनं आहेत। ओके, हे सगळं तुम्ही पुस्तकातून करून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं
अजून काय विचारलं जातं, जागतिक अन्नाची समस्या विचारलेत क्वेश्चन, पूर्वी पण विचारलेले आहेत बरोबर. आधुनिक शेतीचे परिणाम तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ऊर्जेची वाढती मागणी असेल, त्याच्यानंतर पुनर्निर्मितीच्या ऊर्जा संसाधनामधील मुख्य तंत्रज्ञान असेल बरोबर. सौर ऊर्जेशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारलेत, सौर विद्युत प्रकल्प असतील, इथेनॉल वरती क्वेश्चन विचारलेले आहेत बरोबर. भू औष्णिक ऊर्जेवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. ओके, क्लिअर. जे जे महत्वाचं आहे तेवढं फक्त मी इथे तुम्हाला सांगते की मृदाधूप बघा, पाठीमागच्या खूप साऱ्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला मृदाधुपीवरती क्वेश्चन होते. ओके, जसं की आता एक्झाम्पल बघा, मृदाधूप जे आहे ना, तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. मृदाधुपीचे जे प्रकार आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन होता. जसं की बघा, एक प्रकार आहे स्तरीय धूप. ओके, मृदा धुपेचा एक प्रकार आहे स्तरीय धूप. इथं काय होतं, जमिनीला असलेल्या थोड्याशा उतारामुळे, जमिनीला जो स्लोप असतो ना त्या स्लोप मुळे काय होतं, इथं मातीला आणि भूपृष्ठावरील दगडधोंड्यांना काय केलं जातं, वाहून नेलं जातं. ओके, आणि पावसाळ्यामध्ये हे सर्वसामान्यपणे घडून येतं, यालाच काय म्हणतात, स्तरीय धूप म्हणतात. आता ह्या प्रकार जे आहेत ना धुपीचे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत आणि डेफिनेटली येणार पण, लक्षात घ्या. ओके, आणि याचे प्रमाण दमट आणि अतिपर्जन्य भागामध्ये अधिक असतं. तुम्हाला विचारलं जातं की ही जी धूप आहे बाबा, मृदा धूप कोणत्या भागामध्ये जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर ओहोळ धूप आहे, हे विचारलेले म्हणून मी एक्सप्लेन करते. तर ओहोळ धूप म्हणजे जे वाहतं पाणी असतं, तर त्या वाहत्या पाण्यामुळे काय होतं, जमिनीवरील लहान मोठ्या खड्ड्यांचं विदारण होतं आणि काय होतं, लहान लहान ओहोळ तयार होतात बरोबर, जे काही सेंटीमीटर खोल पण असतात. अशी धूप जी आहे ना, अशी धूप तुम्हाला जगातील कोणत्या भागामध्ये दिसेल, निमदमट भागामध्ये. आता याच्यावरतीच एक क्वेश्चन मॉडरेट लेवलचा बनू शकतो. एका बाजूला तुम्हाला धुपेचे प्रकार देतील आणि एका बाजूला ती धूप कोणत्या कोणत्या भागात आढळते, असा एक क्वेश्चन डिफिकल्ट लेवल मध्ये जाऊ शकतो बरोबर. तिथं तुम्हाला माहित पाहिजे की बाबा स्तरीय धूप जी आहे ती दमट अतिपर्जन्य भागामध्ये, ओहोळ धूप जे आहे ते निमदमट भागामध्ये. मग तिथे आपण म्हणतो अरे हे मी वाचलंच नाही, किंवा हे कुठल्या पुस्तकात आहे, किंवा हे आउट ऑफ सिलेबस आहे का, वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर आहे गळई धूप. बघा, जेव्हा अति जोराचा पाऊस तीव्र प्रवाह निर्माण करून त्याद्वारे पाणी आणि इतर गाळ आपल्या बरोबर वाहून नेतो, तेव्हा काय होतं, तेव्हा गळई धूप होते. आणि याचं उदाहरण जे आहे ना, गळई धुपेचं उदाहरण तुम्हाला उत्तर प्रदेश चंबळचं खोरं, ठीक आहे, USA मधील टेनेस नदीचं खोरं, ही धूप रोखण्यासाठी काय करावं लागतं, हिरवळीचं आच्छादन वाढवावं लागतं. ओके, तर हे चार जे प्रकार आहेत ना मृदेच्या धुपेचे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला 100% विचारले जातात. तसंच तुम्हाला मृदा संवर्धन बरोबर, तर इथं तुम्हाला मृदा संवर्धनावरती पण क्वेश्चन विचारले जातात आणि हे बऱ्यापैकी सोपं आहे. तर मृदा संवर्धनाची कला आहे, मंद गतीनं अरुंद मार्गाने जोडणं वगैरे, हे इथं ऑप्शन तुम्हाला सांगितले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून कशावरती क्वेश्चन विचारले जातील, पारिस्थितिकी. ओके, पुढचा तुमचा जो महत्वाची प्रकरण आहे पारिस्थितिकी. आता लक्षात घ्या, लास्ट इयरचे क्वेश्चन बघता पारिस्थितिकी ही जी संकल्पना आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारण्यावरती आयोगाचा भर वाढलाय. एखादी डेफिनेशन विचारतील तुम्हाला, तर संकल्पना तुम्ही क्लिअर करून घ्या. भले तुम्ही एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताय, सायन्सचा अभ्यास करताय, पॉलिटीचा अभ्यास करताय, कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. तर इथं पारिस्थितिकी संकल्पना कशी आहे बरोबर, तर हे तुम्ही इथं केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही जी परिसंस्थेची रचना वगैरे आहे ना, हा रिपीट म्हणजे सतत रिवाइज होणारा भाग बरोबर. कोणता भाग, हा भाग बघा, परिसंस्थेची रचना आणि कार्य. ओके, कारण का याच्यामध्ये तुम्हाला जैविक घटक, अजैविक घटक वारंवार क्वेश्चन विचारले बरोबर. तर एका विशिष्ट जागेमध्ये कोणत्याही प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी एकमेकांशी परस्पर कार्यरत असतात, त्याच्यातूनच काय होतं, एक जैविक समूह निर्माण होतो. लक्षात घ्या, काय होतं, एक जैविक समूह निर्माण होत असतो. आणि अशा समूहामध्ये वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत ना, त्या एकमेकांबरोबर परस्पर संबंधित असतात आणि त्या जीवनस्थित सुधारणा घडवून आणतात बरोबर.
याच प्रकारच्या परस्पर संबंधामध्ये आणि परस्पर लवणामधून काय होतं, इथं विकास होतो, एका परिस्थितीची निर्मिती होते. आणि इतकंच आपल्याला इथं एखाद्या डेफिनेशन म्हणून विचारलं जाऊ शकतं. आणि पुढे जाऊन तुम्हाला परिस्थितीचे जे 4 घटक आहेत ना, त्या 4 घटकांवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, परिस्थितीचे 4 घटक, ज्याच्यामध्ये पहिला घटक आहे अजैविक घटक. संस्थेतील, अधिवासातील किंवा एखाद्या जागेतील मूळ असेंद्रिय घटक. ठीक आहे, अजैविक घटक म्हणजे काय, ती जी संस्था आहे, तो जो अधिवास आहे किंवा एखाद्या जागेमध्ये जे मूळ असेंद्रिय घटक आहे, ज्याच्यामध्ये कार्बन, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की असेंद्रिय घटक म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड, पाणी, नत्र असेल, बरोबर. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अजून काय दिले, कॅल्शियम आहे, फॉस्फेट आहे. हे सगळे पदार्थ चक्रामध्ये सहभागी होतात की नाही होतात. पण हे जे सगळे पदार्थ आहेत ना, यांना म्हटलं जातं अजैविक घटक. ओके, क्लिअर. तर परिस्थितिकीमधील सेंद्रिय घटक म्हणजे काय, तुम्हाला हे तोंडपाठ पाहिजे. अजैविक घटक काय, सेंद्रिय घटक काय, असेंद्रिय घटक काय. तर सेंद्रिय घटकामध्ये इथं तुम्हाला प्रथिन दिसू शकतं, अमिनो आम्ल, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. ओके, जे पारिस्थितिकीमधील सजीव निर्माण करत असतात, लक्षात घ्या. तर पारिस्थितिकीमध्ये सजीव निर्माण करणारे घटक जे असतात त्यांना तुम्ही सेंद्रिय घटक म्हणता, बरोबर, म्हणजे जैविक घटक. लक्षात आलं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. मग जैविक घटकामध्ये तुम्हाला इथं उत्पादक, लक्षात घ्या, जैविक घटकामध्ये तुम्हाला हिरव्या वनस्पती ज्या आहेत, आता हे आपल्याला माहिती की जे हिरव्या वनस्पती असतात त्या काय करतात, मुख्यतः स्वयंपोषी असतात, बरोबर. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशापासून तयार करतात, साध्या असेंद्रिय पदार्थापासून. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण उत्पादक म्हणतो. लक्षात येते आपल्याला की त्यांना आपण उत्पादक म्हणतो. मग याच्यामध्ये जैव रासायनिक सूक्ष्मजीव, प्रकाश संश्लेषक सूक्ष्मजीव, वेगवेगळ्या प्रकारचे शैवाल, गवत, झाडे, झुडुपे, या सर्वांचा पारिस्थितिकी उत्पादनात महत्वाचा सहभाग असतो. तर लक्षात घ्या, पारिस्थितिकी उत्पादन जे आहे ना, त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग तुम्हाला इथं विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जैविक घटक जो दुसरा आहे भक्षक, तुम्ही प्रत्येक जैविक घटक व्यवस्थित लक्षात ठेवा. तर भक्षक यांना काय म्हटलं जातं, यांना म्हटलं जातं परपोषी जीव. काय म्हटलं जातं, परपोषी जीव. मुख्यतः जे प्राणी दुसऱ्या जीवांचे किंवा सेंद्रिय पदार्थांचे सेवन करतात त्यांना आपण परपोषी जीव म्हणतो. ते शाकाहारी किंवा मांसाहारी असतात त्यांना भक्षक असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, भक्षक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक आहे विघटक, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मजीव आणि कवक, ठीक आहे, लक्षात घ्या, सूक्ष्मजीव आणि कवक यांच्यासारखे परपोषी जीव मृत पेशी द्रव्यातील गुंतागुंतीच्या पदार्थांचं विघटन करतात. त्यातील काहींचे शोषण करून उत्पादकींना उपयुक्त अशा साध्या पदार्थामध्ये रूपांतर करत असतात. त्यांना विघटक किंवा सूक्ष्म भक्षक असंही म्हणतात. विघटक किंवा सूक्ष्म भक्षक असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा. हा झाला तिसरा पॉइंट. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजैविक पदार्थामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो तेही लक्षात ठेवावं लागेल. बघून घ्या. अजैविक पदार्थामध्ये तुम्हाला इथं पाणी आहे, ओके, पाणी आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ठीक आहे, प्राणवायू आहे, कॅल्शियम आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, अमिनो आम्ल, ह्युमिक आम्ल यांचा समावेश होतो. आणि यापैकी पोषक द्रव्यांचा काही भाग द्रावणामध्ये आढळतो आणि तो सजीवांना सहजासहजी उपलब्ध होतो. यातील बराच मोठा भाग हा सूक्ष्मकणी पदार्थाच्या स्वरूपात साठविण्यात येतो. ओके, उत्पादक म्हटलं तर इथं तुम्हाला तलावातील उत्पादक 2 प्रकारचे असतात, विचारले जाऊ शकतात, तलावातील उत्पादक वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं भक्षक बघा, याच्यामध्ये कीटक, आळी, भक्षक, विघटक या संकल्पना सगळ्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे. आणि तलावामधलं हे जे स्तर वगैरे आहेत पूर्वी पण आयोगानं विचारलेले आहेत. त्याच्यानंतर परिसंस्थेमधील ऊर्जेचं वहन, याच्यावरती फार क्वेश्चन येतात. लक्षात घ्या, इथं तुम्हाला हे तोंडपाठच ठेवायचंय की सगळ्या वनस्पतीच्या जीवन प्रक्रियेसाठी जी काही एनर्जी लागते, ऊर्जा लागते, ते कोणापासून येते, सूर्यापासून येते, बरोबर. म्हणजे जी सूर्यकिरणे येतात त्या सूर्यकिरणापैकी सुमारे डॅश डॅश दशलक्षांश भागावरती 1/50, लक्षात घ्या, दशलक्षांश भाग एवढी किरण पृथ्वीच्या वातावरणापर्यंत पोहोचतात. आपण हिट बजेट अभ्यासतो की नाही याच्यामध्ये, जिओग्राफीमध्ये. तर सूर्याचं किरण आकाशातून तरंगाच्या स्वरूपामध्ये येतं. तरंग लांबी किती आहे, 0.03
काही किलोमीटर पर्यंत असते. 300 मिमी ते 10 मीटर या दरम्यान असलेली बहुतांश किरण अवकाशात लुप्त होतात आणि 1 सेंटीमीटर पेक्षा, लक्षात घ्या इथं तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. बघा याच्यामध्ये तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन वगैरे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर जो एकेरी ऊर्जा प्रवाह आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून काय विचारलं जाऊ शकतं बरं. बघा इथे तुम्हाला परिस्थितिकी मधले बदल विचारले जाऊ शकतात. जेवढं एक्झामला आलेलं आहे तेवढं तर मी इथे तुम्हाला सांगते. परिस्थितिकी बदलांचे प्रकार अजूनपर्यंत तरी कधी विचारलेलं नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अन्न साखळी, अन्नजाळी, परिस्थितिकीय मनोरे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. अन्न साखळी, अन्नजाळी, परिस्थितिकीय मनोरे जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ग्रेझिंग फूड चेन जे आहे ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. इथं तुम्हाला एक इमेज पुस्तकामध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला बघा ही जी अन्न साखळी आहे ना ह्याच्यावरती क्वेश्चन आला होता का मला फक्त सांगा. बघा इथं जे तुम्हाला दिलेलं आहे ना गवताळ परिसंस्थेतल्या अन्नजाळ्या 5 प्रकारच्या, बरोबर, गवत, नाकतोडा विचारलेला आहे, लक्षात घ्या. आणि असं कंटेंट सहजासहजी कुठल्या पुस्तकामध्ये मिळत नाही. नाकतोडा, बहिरी ससाना, ससाना हे जे काय आहे हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि याच्यावरती मल्टिपल टाइम क्वेश्चन विचारलेले पण आहेत आणि पुढे पण तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे, ओके. अजून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. जैव वस्तुमानाचा मनोरा अजून विचारलेला नाहीये, विचारला जाऊ शकतो. ऊर्जेचा मनोरा, जगातील प्रमुख परिसंस्था, वन परिसंस्था, लक्षात घ्या. आता जगातल्या प्रमुख परिसंस्था ज्या आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघता की इथे तुम्हाला सूचीपर्णी वनांवरती क्वेश्चन असतात, समशीतोष्ण पानझडी वनांवरती क्वेश्चन असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही की हा भाग कोणता आहे आणि कुठून क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात येते तुमच्या? त्याच्यामुळे थोडस हे व्यवस्थित वाचन ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला पर्यावरणामध्ये इथं पाणथळ परिसंस्था, वाळवंटी परिसंस्था याच्यावरती देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. समुद्र किनारा असेल, पूरक्षेत्र असेल, गोड्या पाण्यामधील पर्यावरण असेल, बरोबर, तलाव आहे, मृत तलाव म्हणजे काय, कृत्रिम तळी काय आहेत, पोषण अतिरेक तळी काय आहेत, खाडी म्हणजे काय, ओके, सागरी परिस्थितिकी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. पुढचा तुमचा टॉपिक येतो जैवविविधता आणि तिचं संवर्धन कसं केलं पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि पुस्तकामधला हा जो भाग आहे हा भाग तुम्ही नक्कीच केला पाहिजे, लक्षात घ्या. आता इथं विषय येतो तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे करंट अफेअर्स असतात ना तर त्या करंट अफेअर्स मधून पण तुम्हाला पर्यावरणाचे क्वेश्चन येतात. पण ते पर्यावरणाचे क्वेश्चन आपण काय करतो, जनरली पर्यावरणाचे क्वेश्चन 5 ते 6 असतात स्टॅटिक मधून, म्हणजे 5 गुणिले 2. ठीक आहे, एक 10 मार्काचे प्रश्न तुम्हाला स्टॅटिक मधून असतात. करंट अफेअरचे 15 क्वेश्चन म्हटले 15 गुणिले 2 तर इथे 30 मार्क्स आपले होतात. याच्यापैकी कुठल्या पर्यावरण समिट झाले असतील, बरोबर, किंवा कुठल्या पर्यावरणीय घटना घडल्या असतील तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ते आपण कशामध्ये टाकतो, ते आपण करंट अफेअर्स मध्ये टाकतो, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. पण पर्यावरण इथं खूप महत्वाचं आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल इथं, त्याच्यामुळे पर्यावरण हा विषय स्किप करू नका. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे नेतनकर सरांचं पुस्तक आहे एक्झामला जाण्याच्या अगोदर व्यवस्थित अभ्यासायचं आहे. बघा, एमपीएससी पूर्व परीक्षा पेपर पहिला, संपूर्ण पारिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या पर्यावरणाशी रिलेटेड संस्था आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल. पर्यावरणाशी रिलेटेड कायदे बनलेले आहेत किंवा अलीकडे कोणते कायदे आहेत का त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. तर महत्वाची चर्चा, महत्वाचे मुद्दे, आयोगाचे प्रश्न वगैरे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. 234 रुपयाचं पुस्तक आहे. लॉग इन रजिस्टर करा. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो, तुम्हाला इथं पे करावं लागतं आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जातं. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हा भाग तुम्ही नक्की करा जेणेकरून तुमचा प्रिलियमचा जो स्कोर आहे तो इथून खूप चांगला येईल. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.